नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच स्मार्ट TET 2025चे प्रमाणपत्र कधी भेटणार. कारण कालच CTT परीक्षा जी फेब्रुवारीमध्ये झाली होती त्याचे जे काही प्रमाणपत्र व गुणपत्र आहेत ते डिजिलॉकरला आलेले आहेत. मग आता TETचे प्रमाणपत्र पण डिजिलॉकरला येणार का? बरं, 23 नोव्हेंबर 2025 रोजी ही परीक्षा झाली. प्रथम उत्तर सूची आली, अंतिम उत्तर सूची आली, निकाल लागला फायनल. मग आता नेमकं हे जे काही प्रमाणपत्र आहे ते कधी भेटणार, तर या संदर्भात आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, शेवटपर्यंत पहा. जे कोण चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, 23 नोव्हेंबर 2025ला TET शिक्षक पात्रता परीक्षा झाली. त्याची अंतिम सूची जे अंतिम उत्तर सूची जानेवारीमध्ये आली, निकाल जानेवारीमध्ये लागला. पण आता जानेवारीमध्ये निकाल लागला, त्यानंतर आता मे महिना चालू झाला. मागे मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती सांगितली होती की अंतिम उत्तर सूची आल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला तुमचं जे काही TETचं प्रमाणपत्र आहे ते भेटणार आणि ते कोठे भेटणार. तर त्या संदर्भात बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिला, सगळ्यांच्या पॉझिटिव्ह कमेंट आल्या. पुन्हा म्हणलं आता नुकताच CTTचा जो काही निकाल आहे तो डिजिलॉकरला उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे आता TET प्रमाणपत्राची उत्सुकता वाढलेली आहे की नेमकं कधी भेटणार. वैयक्तिक मेसेज येत आहेत, टेलिग्रामवर चर्चा चालू आहे. त्यामुळं मित्रांनो, तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आता आपण पाहिलं तर जानेवारीमध्ये जी काय TET परीक्षेचं अंतिम उत्तर सूची आणि निकाल थोडक्यात आलेला होता. त्यानंतर 4 महिने म्हणजे आता जवळजवळ फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 3 महिने झाले आणि मी सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये हे प्रमाणपत्र तुम्हाला भेटणार आहे. पण आता बरेच जण म्हणतात की सर मे महिना चालू झालेला आहे. ठीक आहे, मे महिना सुरू झालेला आहे, परंतु आता हे मी एक असा अंदाज सांगू शकतो की मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमचे जे काही TET प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. आता हे ऑफलाईन स्वरूपात म्हणजे नेमकं कुठे, तर ऑफलाईन स्वरूपात म्हणजे मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेला म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही TET परीक्षेचा फॉर्म भरला होता, जे तुमचं परीक्षा सेंटर होतं, त्या परीक्षा सेंटरचा जो जिल्हा असेल त्या जिल्हा परिषदेचा जो काही शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र येतं. आता हे प्रमाणपत्र ऑफलाईन असतं. मग ते प्रमाणपत्र घेण्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागतं. मग तुम्हाला प्रमाणपत्र आलेलं कसं कळणार, असं म्हणजे एक प्रश्न पडला असेल की सर आम्हाला हे प्रमाणपत्र आलेले आहे त्या जिल्हा परिषद कसं कळणार. तर त्यांचं एक प्रेस नोट, एक पत्रक असतं, ते बाहेर येतं. मग ते सोशल मीडियावर किंवा त्यांची प्रेस नोट असते ते जाहीर करतात ते. तर अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत मी त्या आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेच. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. जे कोण नवीन असतील त्यांना जॉईन व्हायला सांगा. ह्या काय अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे प्रमाणपत्र भेटणार आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर त्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जी तुम्ही TET परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेचा फॉर्म असेल तो फॉर्म तुम्हाला लागणार आहे. कारण जे काही प्रमाणपत्र घ्यायचं असेल ते तुम्हीच आहात. ते प्रमाणपत्र घेण्यासाठी ह्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला तिथे नेणं बंधनकारक आहे. त्यामध्ये तुम्ही जो TETचा फॉर्म भरलाय तो फॉर्मची प्रिंट असणं आवश्यक आहे. निकाल तो निकालाची प्रिंट तुम्हाला न्यावी लागणार आहे. तुमचं जे काही क्वालिफिकेशन होतं म्हणजे TET परीक्षेसाठी तुम्ही जी माहिती भरली होती ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्याबरोबर जोडायला लागणार आहे. आणि त्याबरोबरच तुम्ही हा फॉर्म जो काही तुम्ही TETचं प्रमाणपत्र घेणार आहे त्या संदर्भात एक फॉर्म असतो. त्या फॉर्मवर तुमचं नाव असतं, तुमचा सीट क्रमांक असतो TET परीक्षेचा, तुमचा पत्ता असतो. अशा पद्धतीने ही जी काही प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट जोडावे लागतात. आणि हे डॉक्युमेंट जोडून तुम्हाला तेथे जे काही जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये तेथे जे काही TET प्रमाणपत्र वितरण करणारे अधिकारी असतील त्यांच्याकडे ते सादर करायला लागतं. ते सादर केले की 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र भेटतं. आता प्रश्न असा आहे की सर 3 महिने होऊन गेले तरी प्रमाणपत्र भेटले नाही आणि CTT वाल्यांचे प्रमाणपत्र आले पण. हो, त्यांचे डिजिलॉकरच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र होते म्हणून ते लवकर येतात. मित्रांनो, TET परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं हे प्रमाणपत्र तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात बाय हँड
भेटत असतं, त्यामुळे तुम्हाला जे काय आहे ना ह्या प्रोसेसचा थोडा वेळ लागतो. परंतु हे प्रमाणपत्र एक मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे अजून एक 15 ते 20 दिवसानंतर हे उपलब्ध होईल. त्यामुळे हे प्रमाणपत्र जे काय आहे ते घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात त्याची जी काही यादी आहे मी टेलिग्राम ग्रुपला पण शेअर केलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. कारण मी हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचं एकच कारण की याच्या पाठीमागे ज्या काही TET परीक्षा झाल्या, TET परीक्षा झाल्यानंतर जो काही अंतिम निकाल आहे, अंतिम निकाल म्हणजे अंतिम उत्तरसूची आल्यानंतर जो काही निकाल आहे त्या निकालानंतर कमीत कमी 3 ते 3.5 महिने लागलेत प्रमाणपत्र तुमच्या जी काय तुम्ही परीक्षा दिली त्या परीक्षेचे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडे येण्यासाठी. त्यामुळे आता हाच तो अंदाज आहे आपला की मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच एक अजून 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला तुमचं जे काही शिक्षक पात्रता परीक्षेचं प्रमाणपत्र आहे ते मिळून जाईल. मित्रांनो, जे कोण TET परीक्षा पास झालेले आहे, बरेच जण हे सेवेतील शिक्षक आहेत आणि त्यांना हे प्रमाणपत्र कुठे भेटते याविषयी माहीत नाहीये. सध्या त्यांच्यामध्ये असं समोरून झालेलं आहे की जे TET प्रमाणपत्र आहे तेही ऑनलाईनच भेटतं, डिजिलॉकरला उपलब्ध होतं, कारण सोशल मीडियावर चर्चा होते. परंतु माझं सर्व जे काही सेवेतील शिक्षक आहेत, जे काही शिक्षक बंधू आहेत, त्या सर्वांना माझं एक आव्हान आहे मित्रांनो, हे प्रमाणपत्र आहे ते बाय हँड भेटतं. ते प्रमाणपत्र आणण्यासाठी तुम्हाला जे काही तुमचा शिक्षण विभागामध्ये म्हणजेच तुम्ही जे जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरला होता त्या जिल्हा परिषदेमध्येच ते तुम्हाला बाय हँड आणायला जावं लागतं. त्यामुळे हे निश्चितपणाने मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत प्रमाणपत्र येईल अशी मी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात आपला चॅनल आहे, चॅनल सर्वांनी फॉलो करा. आता 2026 मध्ये जी काही 21 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, या परीक्षेसंदर्भात आपलं मानसशास्त्राचं जे काही नोट्स आहेत त्या नोट्सही आहेत. कारण 23 नोव्हेंबर 2025ला आपल्या मानसशास्त्र नोट्समधील जवळजवळ 70% प्रश्न आले होते. त्यामुळे जे कोण तुमचे सहकारी असतील, आता TET परीक्षा देणार असतील, त्यांना अवश्य घ्यायला सांगा. माझ्या टेलिग्राम चॅनलला मी ते जे काय आपल्या मानसशास्त्र TET नोट्स हे शेअर केलेले आहे. त्या संदर्भात ऑनलाईन स्वरूपात जे काय आहे ते तुम्ही पे करून PDF स्वरूपात तुम्ही ती PDF घेऊ शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने येणारे जी काही TET परीक्षा आहे त्यासाठी सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपलं 2025 म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या संदर्भात जे काय आपले प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आपापल्या जिल्हा परिषदेला उपलब्ध होईल. त्यामुळे मित्रांनो, हे प्रमाणपत्र घेत असताना तुम्ही सर्व डॉक्युमेंट तुम्ही घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे. कदाचित तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट राहिलं तुमचं तर ते तुम्हाला प्रमाणपत्र भेटणार नाही, कारण त्या प्रमाणपत्रावर उल्लेख असतो तुमच्या कॅटेगरीचा. त्यामुळे हे जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही सर्व जी काही यादी आहे ती यादी जे काही कागदपत्र आहेत ते क्लिअर ठेवा आणि ते कागदपत्र घेऊनच तुम्ही ज्यावेळेस प्रमाणपत्र येतील त्या संदर्भात मी व्हिडिओ टाकेलच की प्रत्येक जिल्हा परिषदेला प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे. तुम्ही आता म्हणजे त्याचं वितरणाचं काम चालू झालेलं आहे, तुम्ही ते घेण्यासाठी जाऊ शकता. या संदर्भात मी अपडेट देईलच, परंतु ते जे काही कलेक्ट करताना तुम्हाला इतर डॉक्युमेंट लागणार आहे. त्यामध्ये तुमचं जे काही शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे ते डॉक्युमेंट, व्यावसायिक क्वालिफिकेशन डॉक्युमेंट, तुमचं जे काय आरक्षण आहे त्या संदर्भात डॉक्युमेंट, तुम्ही फॉर्म भरलेला होता त्याची प्रिंट, निकालाची प्रिंट, अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट लागतात. त्या संदर्भात एक अर्ज असतो, तो अर्ज करायचा असतो, छापील अर्ज असतो की तिथे देतात. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. जे काय येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमचंही TET परीक्षेचं प्रमाणपत्र निश्चितपणे तुमच्या जिल्हा परिषदेला उपलब्ध होईल. मित्रांनो, सर्वांनी आपला हार्टकिश यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.